कसं पाहता? गेल्या 25 वर्ष आमदार म्हणून मी इथे राहिलो. मोठमोठ्या प्रकल्पांना सुरुवात केली आणि त्यामध्ये उदाहरणार्थ जिगावचा प्रकल्प आहे, त्याबरोबर मी अनेक रोजगार निर्मितीची नवी दालनं निर्माण केली. मग बेन्झोकेमिकलसारखे उद्योग या ठिकाणी आज कार्यरत आहेत. या सर्व हजारो लोकांना, युवकांना काम देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते फक्त चैनसुख संचेतीने केलं आहे. आणि युवक कल्याणाच्या योजना, त्याचबरोबर महिलांकरता योजना, ह्या आपण मोठ्या संख्येनं आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आता साधं जर विचारायचं असेल तर आमच्या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर अनेक सिनियर महाविद्यालय आपण या ठिकाणी आणलेले आहेत. ITI कॉलेज आणलेले आहेत. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यामध्ये आज न्यायालयाच्या भक्कम इमारती उभ्या दिसत आहेत. दोन्ही कॉटन मार्केट उभे दिसत आहेत. त्याचबरोबर नगर परिषदेची इमारत आहे आणि हे कोणी बांधली. त्याचबरोबर पुढे गुरांचा दवाखाना आहे. अशा अनेक वास्तू या ठिकाणी आपल्या कार्याची पावती देत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.